नमस्कार मंडळी, आज बनवूया अगदी सोपी, झटपट आणि खूपच चविष्ट अशी पालकची सुकी भाजी. पोळी किंवा भाकरीबरोबर छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पालकची भाजी घेतलेली आहे. थोडी जाडसर चिरून घेऊया. फार बारीक चिरू नका, थोडी जाडसरच चिरली तर भाजी छान दिसते. भाजी चिरून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर धुवून लगेचच पाणी त्याचं निथळून घ्यायचं. सर्वात आधी कढईत 2 चमचे तेल गरम करून घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालूया. त्यानंतर लसूण घालू, मिरच्या घालू आणि परतून घ्यायचं आहे. भाजीला थोडा लसूण जास्त घालायचा, चव खूप छान येते. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालू. मध्यम आचेवर परतून घेऊया. कांदा हलका गुलाबी झाला पाहिजे, जास्त काळा करू नका. ही पालकची सुकी भाजी बनवायलाही अगदी साधी आणि सोपी आहे आणि चव तर खूपच छान आहे. एकदा नक्की करून बघा. आता चिरलेला पालक घालूया. पहिल्यांदा जास्त वाटेल, पण पालक लगेच शिजून कमी होतो. पालक पाणी सोडतो, त्यामुळे वेगळं पाणी अजिबात घालायचं नाही. भाजीवर झाकण न ठेवता मध्यम आचेवरच परतायचे आहे, म्हणजे पालकचा हिरवा रंग टिकून राहतो. आता वरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया आणि परतून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक करू नका, थोडा जाडसरच ठेवायचा, म्हणजे छान लागतो. आता वरून चवीनुसार मीठ घालूया. परतून घ्यायचं. 2-3 मिनिटे परतून घेतलं की आपली पालकची सुकी भाजी तयार आहे. ना फार मसालेदार ना तेलकट, अगदी घरगुती चव. ही भाजी गरम गरम पोळी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा वरण भातासोबत खूपच छान लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. थँक्यू.